काल रात्री एक स्पेशल इशू होता आमच्या जिमच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा. त्यासाठी जिम मधली आपली सगळी भावं आणि मॅडम एकत्र आलो होतो. त्यानंतर सरांनी केक कट केला, सगळ्यांनी खूप एन्जॉय केला, फटाक्याचे शॉट्स वगैरे लावले होते. पण भावांनो त्याचा व्हिडिओ काही नीट घेता आला नाही. मित्रांनो, ही सगळी आपली जिम मधली भाव आहेत, एकमेकांना फुल सपोर्ट करतात. मग तिथनं सेलिब्रेशन झाल्यावर आलो घरी. सकाळी उठून नेहमीप्रमाणे ब्लॅक कॉफी आणि ओट्स खाऊन आपलं प्री वर्कआउट मील पूर्ण केलं. त्यानंतर गाडी काढून निघालो जिमला. जिममध्ये गेल्या गेल्या बजरंगबलीचे दर्शन घेतले, कारण आपल्याला तिथूनच दिवसाची एनर्जी मिळते. नंतर थोडा वॉर्मअप केला, करेल्स फिरवले आणि बॉडी वर्कआउटसाठी रेडी केली. आज होता आपला शोल्डर वर्कआउट, फुल फोकस, फुल इंटेन्सिटी. मग शोल्डर वर्कआउट झाल्यानंतर केले 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग. मग वर्कआउट संपून निघालो घरी. घरी पोहोचल्यावर रिकव्हरीसाठी घेतला आपला प्रोटीन शेक. त्यानंतर आवरून निघालो आपल्या शॉपवर, कारण काम पण महत्वाचं आहे. मग शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि आपल्या दिवसाची सुरुवात केली. नंतर काउंटरवर सगळा सेटअप लावला आणि ऑर्डरसाठी सगळं रेडी करून टाकलं. दुकानातली साफसफाई सुरू करायच्या अगोदरच पहिली ऑर्डर आली कोल्ड कॉफीची. मग काय भावनो लगेच रेडी करून दिली, कारण पहिलीच ऑर्डर होती, त्यामुळे कशाला वेळ लावावा म्हणलं. त्यानंतर शॉपमधली साफसफाई केली, कारण भावनो क्लीन स्पेस म्हणजे पॉझिटिव्ह वाइब्स. आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली, कारण आपल्या दिवसाची सुरुवात इथनच होती. थोड्या वेळाने पुन्हा आली 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर आणि आपण ती लगेच रेडी करून दिली कस्टमरला. भावनो, कारण कस्टमरचा विश्वास हीच आपली मार्केटमधली कमाई असते. थोड्या वेळाने कस्टमरसाठी एकदम गार पाणी भरून घेतलं भावाकडनं. मग दुपारी मस्त मध्ये जेवण केलं. थोड्या वेळाने आली हॉट कॉफीची ऑर्डर, त्यासाठी दूध आणायला गेलो. मग शॉपमध्ये येऊन मस्त मध्ये दूध, साखर आणि कॉफी टाकून एकदम कडक कॉफी बनवून दिली कस्टमरला. नंतर पुन्हा आली 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय, तुमच्या भावानं 0 मिनिटात रेडी करून दिली कस्टमरला. आणि थोड्या वेळ झाला पाऊस चालू, सगळं शॉप समोर तळत झालं होतं. मग लाईट गेल्यामुळे आज ब्लॅक कॉफी बनवायला थोडा लेट झाला. भावांनो, आजच्यासाठी एवढंच. अशाच रिअल लाईफ व्लॉगसाठी तुमच्या भावाला फॉलो करा.